नवी मुंबईतल्या पावणे MIDC परिसरात मातीच्या अनधिकृत डंपिंगमुळे दुसरी इरशाळवाडीसारखी मोठी दुर्घटना होता राहिली आहे। दगडखाणीत भराव टाकताना मातीचा प्रचंड ढिगारा थेट कारखान्यावरती आणि रस्त्यावर कोसळला। या घटनेत काही वाहनं मातीखाली दबली गेली होती, मात्र ती बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान या प्रकरणात संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक उद्योजकांकडून करण्यात आलेली आहे। मैं इधर ही था मैं ऊपर था, खाना खाने के लिए गया था। तो ये सब आवाज़ सुन के मैं नीचे आया। अच्छा, हाँ। आपने खुद आँख से देखा? आँख से देखा। क्या लगा उसको? हाँ, इतना भयंकर ये कहाँ से आया, इतना बड़ा चीज़ कहाँ से आता है, मुझको भी अजीब से लगा। आता जर तुम्ही बघितलं तर इथे कुठल्या पण महानगरपालिका किंवा MIDCतले कुठले पण लोक अवेलेबल नाही सध्या। आणि काही गोष्टी अगोदर मी बघितलं, इथे अजून एक प्रेसवाले होते। सुदैवाने असं म्हणता येईल, मला सुदैवाने असं म्हणता येईल की तुमच्या वडिलांचा जीव वाचला, दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही। हे खरं आहे? खरं आहे। ऑब्व्हियसली माझेच वडिलांचा सोडा, मी काय म्हणतो अजून लोक आहेत, शेवटी ते पण त्यांचाही जीव आहे। हा, कोणाचा ते परिसर? सिडकोचं क्षेत्र आहे। सिडकोचं क्षेत्र आहे। अच्छा, तुमचं क्षेत्र नाहीये? नाही, कारण ते पूर्णपणे वन खात्याचं दिसतंय आणि पूर्णपणे ते डेब्रिज आहे तो अनधिकृत त्याच्यामुळे मला डंप केलं। तुम्हाला कमीत कमी याची माहिती नव्हती? असं तुम्हाला हे कधी समजलं? 2 वाजता। 2 वाजता समजलं? हो। आणि मग तुम्ही इकडे आलात? हो। आता तुम्हाला काय एकंदरीत स्थिती वाटते, काय प्रकार आहे? एकंदरीत स्थिती अशी वाटते की पूर्ण ते मलबा खाली येणारच आहे। आता वरती जाऊन बघून ते क्षेत्र कन्फर्म सिडकोच्या ताब्यात आहे हे मला याच्यावरून दिसतंय। तुम्ही कशावरून हे सगळं? माझ्याकडे ती KML आहेत, त्याच्यानुसार ते सिडकोच्या ताब्यात क्षेत्र आहे। अच्छा, म्हणजे तुमची एरिया येत नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, अच्छा, त्याला राखीव आणि संरक्षित वनाचा दर्जा आहे, परंतु सिडकोच्या ताब्यात क्षेत्र आहे। क्षेत्र सिडकोचे अधिकारी तिकडे कोणीच नाही मग त्यांच्या ताब्यामध्ये येतं? नाही, आणि जर तो त्यांच्या ताब्यामध्ये होता तर डम्पिंग करून दिलं कसं काय इतकं मोठं? ते मला कसं माहिती? पण मग तुमची जबाबदारी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये? नाही। अच्छा, पण राखीव आहे ना, वन क्षेत्र राखीव आहे तुमचं? सिडकोच्या ताब्यात क्षेत्र आहे सध्या। कधीपासून हे दिलेलं आहे ताब्यामध्ये? त्याची कधी प्रक्रिया झाली असेल ना? ते माझे वरिष्ठ अधिकारी येतील, ते तुम्हाला सांगतील। अच्छा, ठीक आहे। तुम्ही इथे आला, तुम्हाला वाटतं की किती भयानक परिस्थिती आहे, भयानक घटना आहे? भयानक दिसते ना। इरसालवाडीची घटना तुम्ही ऐकलेली आहे? हो, त्याचीच ही घडू शकली असते, बरोबर ना? कारण रात्रीच्या वेळेस किंवा पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये हा डेब्रिज जर पूर्णपणे खाली आला असता तर भयानक आणि विदारक परिस्थिती पाहायला मिळाली असती। बरोबर। काय तुम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालं तुमचं? नाही, सिडकोचे कर्मचारी कोणी आले ते बोलतायत की आमचे अधिकारी येत आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आम्ही आणि बघू काय होतं। कारण ते कारखान्यातले जे मालक आहेत ते आता सांगतायत की कुठल्याही विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले नाहीत, खंत व्यक्त करतात। नाही, आम्ही तर आलेलो आहे, आम्ही थांबलेलो। आम्हाला पोलीस स्टेशनवरून कॉल आला तर आम्ही येऊन थांबलेलो आहे। तुम्हाला पोलीस स्टेशन कॉल कसं काल तुमच्या अखत्यारीमध्ये येत नाहीत म्हणून? त्यांना कोणीतरी सांगितलं की फॉरेस्टच्या अंडर येतं असं। अच्छा, पुढे काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं याच्यामध्ये काय करावं हे सगळं काढण्याचं? आता सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी येतील आणि डिसिजन घेतील काय। अच्छा, पण एकंदरीत ही स्थिती आपण पाहता आता वन खात्याची ही जबाबदारी आहे की त्यांना वरिष्ठांशी चर्चा करतो आणि मग सांगतो ना। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।